ठाण्यात उभे राहत आहे स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे। ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांची लवकर उकल व्हावी यासाठी ठाण्यात पहिले अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त स्वतंत्र सायबर पोलीस स्टेशन निर्माण करण्यात येत आहे। या पोलीस ठाण्याचे उद्घाटन 15 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते। ठाणे पोलीस आयुक्तालयात हद्दीत दिवसेंदिवस ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे। मागील 7 महिन्यात ऑनलाईन फसवणुकीचे 432 गुन्हे ठाण्यात घडले असून 13 गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे। सायबर गुन्हे करणारे गुन्हेगार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी लक्ष करत आहेत। अनेक सुरक्षित नागरिक त्यांना आमिषाला बळी पडत आहे। शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक करून जास्त नफा करता येतो, लॉटरी लागली, कमी खर्चात सहलीला जा, अशा प्रकारचे आमिष दाखवून ऑनलाईन गंडा घालण्याचे प्रकरण वाढले आहे। तसेच महिलांना अश्लील फोटो पाठवून त्यांना ब्लॅकमेल करणे, मोबाईल चोरणे अशा अनेक गुन्ह्यांची उकल करण्यासाठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ठाणेकरांच्या सेवेत 15 ऑगस्ट रोजी येणार आहे। या पोलीस ठाण्यात सॉफ्टवेअर तज्ज्ञ पोलीस नियुक्त केले जाणार असून ठाणे पोलिसांची सायबर लॅब या पोलिसांचे काम हलके करणार आहे। ऑनलाईन गंडा घातल्यानंतर पोलीस ठाण्यात नागरिकांना चकरा माराव्या लागत होत्या, त्या या पोलीस ठाण्यामुळे कमी होणार असून या पोलीस ठाण्यात सायबर गुन्ह्यांची नोंद होऊन त्याचा तपास केबल पोलीस ठाण्याच्या होणार असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। शिंदे यांच्या उपस्थितीत अनिता बिर्जे शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पक्षाच्या मेळाव्यानिमित्त शनिवारी ठाण्यात असतानाच त्यांच्या पक्षाला ठाण्यात मोठा धक्का बसला आहे। शिवसेनेच्या जुन्या कार्यकर्त्या तसेच दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या सहकारी अनिता बिर्जे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून शिवसेनेच्या शिंदे गटात प्रवेश केला आहे। शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। या पक्षप्रवेश सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी X या प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट केली आहे। यामध्ये अनिता बिर्जे यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली आगामी काळात शिवसेना अधिक जोमाने काम करेल। उभाटा गटाच्या उपनेत्या व आनंद दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेल्या कट्टर शिवसैनिक अनिता बिर्जे यांनी आज आनंद आश्रमात येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला। यावेळी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक व राजकीय वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या असे आम्ही सगळ्यांनी काम केले। बरोबर, त्यामुळे दिघे साहेबांबरोबर त्यांच्या सानिध्यात त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणारे लोक, कार्यकर्ते वेगवेगळे होऊ शकतात। कारण दिघे साहेबांनी जे या महाराष्ट्रासाठी ठाणे जिल्ह्यासाठी समाजासाठी जे काम केलं ते काम कुणालाही विसरता येणार। आज मी मुख्यमंत्री आहे, दिघे साहेब माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले म्हणून, म्हणजे दुःखामध्ये सुखामध्ये तर सगळे, आनंदाच्या वेळेस तर सगळे सोबत राहतात, परंतु दुःखामध्ये संकटामध्ये पाठीशी उभं राहण्याचं काम धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी केलं। आणि त्यामुळेच एक ठाण्यातला सर्वसामान्य कार्यकर्ता या राज्याचा मुख्यमंत्री आणि आम्ही बाळासाहेबांचे
हिंदुत्वाचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आम्ही घेऊन पुढे चाललोय. सरकार आम्ही 2 वर्षापूर्वी स्थापन केलं आणि सरकार स्थापन केल्यानंतर या सर्वसामान्य लोकांसाठी, या सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी आम्ही निर्णय घेतला. आज राज्यामध्ये जर आपण पाहिलं, 2.5 वर्षाचा कालावधी जर आपण पाहिला महाविकास आघाडीचा आणि 2 वर्षाचा महायुतीचा कालावधी पाहिला, तर बंद पडलेले प्रकल्प, बंद पाडलेले प्रकल्प हे सगळे आम्ही सुरू केले. आमच्या विचारांनी प्रेरित होऊन आम्ही हे काम करतो. हे साहेबांना अपेक्षित असलेलं जे समाजकार्य आहे हे आमच्या रक्तामध्ये मिळतं आणि त्या समाजकार्यासाठी मी तर असं म्हणेन की साहेबांचीच इच्छा असेल. आणि साहेबांनी इथे बोलणी केलेलं आहे आणि त्याच्यामुळे आज पुन्हा मी बाईंकडे आलेली आहे. एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि पुन्हा समाजसेवा फक्त हातून व्हावी, कारण आता राजकारण नको आहे आणि राजकारणामध्ये रसही नाही. शेवटी ती माझीच शिवसेना आणि ही माझीच शिवसेना. मी अगदी सुरुवातीलाही मी हेच सांगितलं होतं की ज्या वेळेला हे सगळं घडलं त्यावेळेला समाधीवरती जेव्हा आम्ही होतो तेव्हा मी सांगितलं की भाई आणि हे दोघे एकत्र यायचे. आजही तीच इच्छा आहे की शिवसेना दुभंगायला नको आहे. पण जर समजा साहेबांच्याच माध्यमातून की हे जेवढी भगवंताची इच्छा असते आणि तसं हे असेल की साहेबांचं की पुन्हा आईच्या बरोबर होऊन काम करणं आणि हे जर साहेबांना अपेक्षित असेल तर आज माझा मी प्रवेश इथे केलेला आहे. शिवसेना महिला आघाडीचा शिवसेना महिला आघाडीचा साहेबांना अभिप्रेत असलेलं समाजकार्य की समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन की आज समाजामध्ये ज्या महिला आहेत की आजच दुपारी मला सावंतवाडीवरून एका महिलेचा फोन आला आणि तुमच्या मुलीचं लग्न इचलकरंजीला झालेलं आहे की जर माझा भाऊ मुख्यमंत्री असताना जर अशा लांबून महिला आमच्याकडे हे करता आहे तर मग या भावाच्या मुख्यमंत्री पदाचा फायदा माझ्या इतर तळागाळातल्या महिलांना होते आणि तो जर आमच्या माध्यमातून होणार असेल तर मग तो आम्ही करेल. अविनाश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल. माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर शनिवारी रात्री मनसेच्या कार्यकर्त्यांनी नारळ फेकून हल्ला केला होता. या घटनेनंतर मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या कार्यकर्त्यांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते एकमेकांसमोर येण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी शहरात बंदोबस्तात वाढ केली आहे. बीडमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या वाहनात राज्य शासनाच्या माध्यमातून यावर्षी देण्यात येणार 75,000 गोविंदांना 10 लाखाचा विमा कवच. आमदार प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने परंपरागत दहीहंडी उत्सवामध्ये मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे या गोविंदांना विमा संरक्षण मिळावे यासाठी आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे मागणी केली असता त्यांनी ती मान्य करून दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचताना दुर्घटनाग्रस्त झालेल्या गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून 75,000 गोविंदांना प्रत्येकी 10 लाखाचा विमा संरक्षण देण्यात येणार आहे. प्राचीन काळापासून सुरू असलेल्या व महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा जपणारा एक महत्त्वाचा सण गोकुळाष्टमी म्हणजेच दहीकाला उत्सव. हा सण मोठ्या प्रमाणात लोकप्रिय असून मुंबई ठाणे शहराबरोबर महाराष्ट्रातील अन्य शहरांमध्येही हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. या उत्सवात 15 ते 40 वयोगटातील तरुण तरुणींचा मोठ्या प्रमाणात सहभाग असतो.
दहीहंडी उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने महाराष्ट्रातील प्रामुख्याने मुंबई ठाण्यातील हजारो गोविंदा गोकुळ अष्टमीच्या दिवशी ज्या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आलेले असते त्या ठिकाणी थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा प्रयत्न करत असतात. त्याचप्रमाणे या उत्सवात महिलांची देखील गोविंदा पथके सहभागी होत असतात. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या दिवसापासून ते गोकुळाष्टमीच्या दिवसापर्यंत गोविंदा थरावर थर चढवून हंडी फोडण्याचा सराव करत असताना त्यामध्ये अनेक गोविंदा जायबंद होत असतात. तर गोकुळाष्टमीच्या दिवशी हा आकडा मोठा असतो. सर्व गोविंदा पथकांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने त्यांच्यावर होणाऱ्या औषधोपचारांचा खर्च या गोविंदा मंडळास परवडत नाही. तसेच याकरिता काही सेवाभावी संस्था मदतही करतात. तरीही काही ठिकाणी औषधोपचार वेळेवर न मिळाल्याने काही गोविंदा मृत्यू पावल्याच्या घटना घडलेल्या आहेत. परिणामी अपघातग्रस्त गोविंदांना व त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक विवंचनेला सामोरे जावे लागते. त्यामुळे जर विम्याचे कवच मिळाल्यास गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळणार आहे. त्यानुसार 75,000 गोविंदांना ओरिएंटल इन्शुरन्स विमा कंपनीच्या माध्यमातून विमा संरक्षण देण्यात येणार आहे. त्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आलेला आहे. शासन निर्णयानुसार दहीहंडी उत्सवादरम्यान मानवी मनोरे रचणाऱ्या गोविंदाचा अपघाती मृत्यू झाल्यास परिवाराला 10 लाख मिळतील. तसेच 2 अवयव किंवा 1 डोळे गमावल्यास 10 लाख रुपये, 1 हात, 1 पाय किंवा 1 डोळे गमावल्यास 5 लाख, तसेच कायमस्वरूपी पूर्ण अपंगत्व आल्यास 10 लाख रुपये. त्याचप्रमाणे अपघातामुळे रुग्णालयातील खर्च 1 लाखापर्यंत देण्यात येणार आहे. त्यामुळे आता गोविंदांना विमा कवच मिळणार असल्याने गोविंदांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. ऑनलाईन फसवणुकीचा धंदा तेजीत. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये असलेल्या पार्स परिमंडळ आजच्या स्थितीला सर्वाधिक फसवणुकीच्या गुन्ह्यांची भरमार वाढत चालली असल्याचे चित्र रोज लाखोच्या गंडांचा दाखल होणाऱ्या गुन्ह्यांवरून स्पष्ट होत आहे. हजारो नाही तर एका तक्रारदाराला लाखोचा गंडा घालून सायबर गुन्हेगार पोलिसांना आव्हान देत असल्याचे चित्र पाहायला मिळते. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी या सायबर गुन्हेगारांचा बंदोबस्त करण्याकरिता चोख व्यवस्था उभी केली आहे. मात्र या व्यवस्थेला खऱ्या अर्थाने मदतीची गरज आहे. ती फसल्या जाणाऱ्या लोकांची. ठाणे पोलिसांनी केलेल्या जनजागृतीच्या अंमलबजावणीचे असे मत एका वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून व्यक्त केले. सायबर गुन्हेगार ही आपल्या गुन्ह्याच्या स्वरूपात व कार्यपद्धती सातत्याने बदल करत असताना पाहायला मिळत आहे. यापूर्वीही ठाण्यात आयुक्तालयाच्या हद्दीत 5 परिमंडळाच्या हद्दीत फसवणुकीच्या विविध युक्त्या करून हजारोंचे गंडे घालण्याचे प्रमाण वाढत गेले. त्यानंतर अचानक फसवणुकीच्या नव्या धंद्यात सर्वाधिक मोठ्या रकमेच्या फसवणुकीच्या घटना समोर येऊ लागल्या. या सायबर चाच्यांनी एका तक्रारदाराला त्याच्या आयुष्याची पुंजी असलेल्या लाखो रुपयांची रक्कम गुंतवणूक अडकवून त्याची आर्थिक फसवणूक केल्याचे अनेक वेळा समोर आले आहे.